धन निरंकार. विजयादशमीच्या सणा दिवशी एकमेकाला सोने म्हणून शमी वृक्षाचे पान देवाणघेवाण करतात. पुराण काळातील चालत आलेली एक आख्यायिका आहे. सूर्यवंशस्थ असणारे राजा रघु या भरतखंडावर राज्य करीत होते. त्यांच्या स्थानामध्ये एक आरुणी नावाचे महर्षी आणि मोठे विद्वान होते. त्यांच्या हाताखाली अनेक विद्यार्थी शिक्षण घ्यायचे. त्या काळामध्ये आरुणी महर्षींच्या आस्थानामध्ये कौस्थेय नावाचा गरीब ब्राह्मणाचा मुलगा विद्यार्जन करीत होता. विद्यार्जना संपल्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी महर्षींना विचारले, गुरुदक्षिणा म्हणून काहीतरी मागा. असे म्हटल्यानंतर आरुणी महर्षी उत्तर देतात, बाळ तू गरीब आहेस, तुझ्याजवळ काय आहे देण्यासाठी? मी तुला काही मागणार नाही, तू हे गुरुकुल सोडून निघून जा, एवढंच माझं मागणं आहे, असे महर्षी म्हणतात. शिष्य म्हणून गुरुजींना हट करू लागला की आपण काहीतरी गुरुदक्षिणा मागावी. त्यावेळेस गुरुजींनी 10,000 सोन्याचे नाणे मला हवे आहेत असे म्हटल्यानंतर बिचारा गरीब असणारा कौस्थेय तो 10,000 सोन्याचे नाणे कसे कमावणार? तो गरीब असलेला कौस्थेय रघुराजाच्या आस्थानामध्ये जातो. त्यावेळेस रघुराजा आपल्या तिजोरीतील सर्व धनधान्य गरिबांना वाटप केलेले होते. त्यांची तिजोरी खाली झालेली होती. राजाने येण्याचे कारण विचारतात. सर्व संगती कौस्थेय राजाला सांगतो. आपल्या गुरुजींना गुरुदक्षिणा देऊ शकेल. या हेतूने रघुराजांनी कुबेरावर युद्ध करण्यासाठी चालू लागले. चालत असताना वाट्यामध्ये रात्र झाल्यामुळे ते एका जंगलामध्ये मुक्काम करू लागले. रघुराजा आणि सर्व सेना मिळून एका शमी वृक्षाच्या जंगलामध्ये मुक्काम करतात. रघुराजांची युद्धाची चांगली हेतू पाहून कुबेराला दया आली आणि कुबेराने सर्व झाडांची पाने सोन्यामध्ये रूपांतरित केले. सकाळ रघुराजा उठून पाहतात तर काय, सर्व शमी वृक्षांच्या झाडांची पाने सोन्यामध्ये रूपांतरित झालेले आहेत. रघुराजांना वाटलं हे देवांची कृपाच आहे. त्या ब्राह्मण पुत्राला कौस्थेयाला बोलावून 10,000 सोन्याचे नाणे या झाडाचे पाने तोडून देतात आणि तेच सोनं कौस्थेय ब्राह्मण आपल्या गुरुजींना दक्षिणा म्हणून देतो. त्यावेळेस गुरुजी खुश होतात. त्यावेळेस गुरुजींनी राजाला सुद्धा आशीर्वाद देतात. रघुराजांनी एवढा मोठा पाऊल उचलला. कुबेरासोबत युद्धासाठी चालले होते आणि त्यांची आस्था पाहून स्वतः कुबेरांनी हे सोने आपल्याला दिलेले आहेत हे समजून महर्षींनी राजालाही आशीर्वाद देतात आणि आपल्या शिष्य कौस्थेयाला सुद्धा आशीर्वाद देतात. आणि हीच प्रथा म्हणून विजयादशमीच्या दिवशी आजही सोन्याचं वाटप केलं जातं, म्हणजे शमी वृक्षाच्या पानांचं वाटप केलं जातं. हीच प्रथा पौराणिक काळापासून चालत आलेली आहे. धन निरंकारचे.